शिवाजी महाराज चौक हा पूर्णपणे या मराठा बांधवांनी अक्षरशः फुललेला आपल्याला पाहायला मिळतोय। हा विजय उत्सव जो आहे तो साजरा होत असताना प्रत्येकाच्या मनात जी हुरहुर होती ती हुरहुर आता मात्र पूर्ण झालेली आहे, कारण जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ती झालेली आहे आणि म्हणूनच विजय गुलाल उधळत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच आता थेट जाणार आहोत आझाद मैदानामध्ये। निवृत्ती बाबरामचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। निवृत्ती, मराठ्यांचे वादळ जे आहे ते मुंबईमध्ये धडकणार होतं, आझाद मैदानामध्ये येणार होतं आणि कालपासूनच मराठा बांधव या आझाद मैदानामध्ये यायला सुरुवात झालेली होती। मात्र मध्यरात्रीमध्ये ज्या घडामोडी घडल्या या घडामोडींमुळे आता मराठा बांधवांमध्ये एक उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। आझाद मैदानामध्ये तुम्ही आहात, मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया। नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की आझाद मैदानामध्ये देखील मराठा बांधव जे आहेत ते जमलेले असलेले पाहायला मिळत आहेत। कालपासूनच अनेक मराठा बांधव आझाद मैदानामध्ये होते। जरांगे पाटलांची सभा झाल्यानंतर देखील अनेक मराठा कार्यकर्ते आणि मराठा बांधव जे आहेत ते आझाद मैदानावरती ठाण मांडून होते। जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं, जर मागण्या मान्य नाही झाल्या तरी देखील आम्ही आझाद मैदानात जाणार आणि मागण्या मान्य झाल्या तरी सुद्धा विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानात जाणार। त्याच्यामुळे आता सभेमध्ये मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे या ठिकाणी जे मराठा बांधव जमलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, मागण्या मान्य झालेल्या आहेत, थोड्याच वेळामध्ये जरांगे पाटील सर्वांना संबोधित करणार आहात, काय सांगाल त्याबद्दल? मागण्या सगळ्याला मान्य झाल्यानंतर जरांगे पाटलाला आमचं पाठिंबा आहे आणि ह्याच्या पुढे बी आम्हाला त्याग करायची वेळ आली तर भरपूर त्याग करू। मराठा समाजाला न्याय मिळवल्याशिवाय आनंद साजरा करायला गुलाल उधळून साजरा करू आणि सगळ्या मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे। अजून आम्ही लढा करू, नाही मिळाला तर। अनेक दिवसांची मागणी होती, जवळपास 5 महिने झालं आंदोलन सुरू होतं, अखेर यश जे आहे ते यश मिळालेलं आहे, त्याकडे कसं पाहताय? यश निश्चितपणानं मिळालेलं आहे, पण आमच्या मनामध्ये एक शंका आहे। ज्या गावात कुणबी नोंदीच सापडत नाहीत अशा गावातील मराठी तरुणांनी काय करायचं? हा 100% यश नाही आहे। सध्या 80% पर्यंत यश आलेलं आहे, 20% अजून यश बाकी आहे, ही आमच्या मराठी तरुणांची खंत आहे। पण यश जे झालेलं आहे ह्याबद्दल आतापर्यंत काहीच ओबीसी मध्येच आम्ही नव्हतो, जे गेले त्यांच्यासाठी आम्ही निश्चितपणानं दिवाळी साजरी करू। काय सांगाल, आनंद जल्लोष कसा असेल? थोड्याच वेळात जरांगे पाटील संबोधित करतील। जल्लोष हा आझाद मैदानावर होणारा जल्लोष हा वेगळ्या पद्धतीने असन, गुलाल उधळून आम्ही जल्लोष करू आणि हे सगळं मराठ्यांचं यश आहे। हा हिंदुस्थानात पहिलाच मोर्चा असेल की याची सुवर्ण अक्षराने नोंद केलेली असेल। तर ह्या गोष्टी ज्या चालत असताना आम्ही आझाद मैदानावर मनोज दादांनी नक्कीच निवृत्ती